श्री गजानन जय गजानन गणगण गणात बोलते. आजच्या अनुभवाचं नाव आहे महाराजांचे दर्शन जय गजानन. संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज आजही आपल्या भक्तांना दर्शन देतात. महाराजांचे दर्शन ही खूप मोठी आणि दुर्लभ गोष्ट आहे. ज्यांची भक्ती श्रेष्ठ आहे, ज्यांचे मन निर्मळ आहे, ज्यांचे विचार आचार शुद्ध आहेत, अशा भक्तांना महाराज वेगवेगळ्या रूपात आजही दर्शन देऊन त्यांच्या आयुष्याचे सोनं करतात. महाराजांच्या साक्षात दर्शनाने ज्या भक्तांचे जीवन उजळून निघाले आहे, त्या काही माऊली भक्तांचे अनुभव. तर दादा म्हणतात, नमस्कार, मी नितीन नांदुरकर, ठाणे. सुमारे 7 ते 8 वर्षापूर्वी मला सुद्धा महाराजांचा आशीर्वाद मिळाला होता. तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी होता. दरवर्षीप्रमाणे मी व माझी पत्नी ठाणे येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात गेलो होतो. दरवर्षी हजारो भाविक या मंदिरात गुरुपौर्णिमेला येतात. माझी बायको गर्दीला थोडी घाबरली होती, पण मी तिला काळजी करू नको, आपल्याला आशीर्वाद मिळतील असे सांगितले. आणि आश्चर्याची बाब ही की मंदिराच्या एका व्यक्तीने आम्हाला पाहिले आणि आत जाण्यास मदत केली. मी अत्यंत आनंदाने आत जात असताना मला आत प्रवेशाच्या डाव्या बाजूला भिकारी बसलेले दिसले आणि मी तिथे पाहिले की एक अतिशय म्हातारा, लांब पांढरी दाढी असलेला, 80 वर्ष असलेला, मला खात्री वाटते की तो भिकारी नाही, म्हणून मी त्याच्या पायाला स्पर्श केला आणि मग मी व माझी पत्नी आत गेलो. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आम्ही दोघे बाहेर पडण्याच्या गेटमधून बाहेर पडलो आणि मुख्य दरवाजाजवळ गर्दी झाल्याने आम्ही त्या वृद्ध माणसाकडे जाऊन आशीर्वाद घेऊ शकलो नाही आणि घाटकोपर येथे आमच्या कौटुंबिक गुरुजींकडून आशीर्वाद घेण्यासाठी निघालो. तिथे आमच्या गुरुजींचा आशीर्वाद घेतल्यावर आम्ही त्यांच्या घरातून बाहेर पडलो आणि जवळपास 1 किलोमीटर अंतरावर मला धक्का बसला. मी गाडी चालवत होतो आणि जेव्हा माझी गाडी सिग्नलवर होती तेव्हा मला तोच लांब तेजस्वी दाढीचा म्हातारा माणूस माझ्याकडे पाहताना आणि हसत हसत मला आशीर्वाद देताना दिसला. मी अक्षरशः थरथर कापायला लागलो आणि माझ्या पत्नीला सांगितले की आपल्या कौटुंबिक गुरुजींकडे परत जाऊ. जेव्हा मी परत गुरुजींकडे पोहोचलो तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले नाही आणि मी त्यांना काही सांगण्यापूर्वीच ते मला म्हणाले, श्री गजानन महाराजांनी तुम्हाला आशीर्वाद दिला आहे. मी पूर्णपणे अवाक होतो आणि श्री गजानन महाराजांचे ते दर्शन नक्कीच होते, कारण तांत्रिकदृष्ट्या ठाणे ते मंदिर आणि घाटकोपर हे सुमारे 20 किलोमीटर अंतर आहे. त्यांच्या वयात इतक्या थोड्या वेळात ठाणे मंदिर ते घाटकोपरपर्यंत पोहोचणे अशक्य होते आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांच्या साक्षात दर्शनाने मी धन्य झालो. आता दुसऱ्या माऊली भक्ताचा अनुभव. दादा म्हणतात, नमस्कार, मी अरुण वसंत लाड, लोणावळा, पुणे. साधारणपणे 2003 ते 2004ची ती गोष्ट असावी. मी माझ्या कुटुंबासोबत शेगावला महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो. माझे वडील महाराजांचे भक्त होते. मी लहान असल्यापासून आम्ही सहकुटुंब बऱ्याच वेळा शेगावला दर्शनासाठी गेलो होतो. ह्यावेळी जेव्हा आम्ही सकाळी दर्शनासाठी गेलो तेव्हा मंदिराचे काम चालू होते व महाराजांच्या समाधीचे दर्शनासाठी डाव्या बाजूने जाऊन खाली पायऱ्या उतरून दर्शन घ्यावे लागत होते व त्याचवेळी दुपारच्या आरतीची वेळ झाली होती. माझ्या कुटुंबातील सदस्यांनी दर्शन घेतले व मी दर्शन घ्यायला गेलो तेव्हा गाभाऱ्यामध्ये आरती घेऊन एक पूजक व आम्ही दोघेच राहिलो. बाकीच्यांना दर्शनासाठी आलेल्या भक्तांना आरतीची वेळ झाली म्हणून सेवकाकडून बाहेरच थांबवण्यात आले होते व माझे आईवडील, भाऊ, वहिनी हे दर्शन घेऊन पुढे गेले. बाहेर आरतीला हत्तीला आणण्यात आले होते व आरती चालू झाली. मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की मला एवढा वेळ गाभाऱ्यात महाराजांच्या सानिध्यात थांबता आले. आरती संपल्यावर मी पाया पडून निघालो तेव्हा बाहेर जाण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागत होत्या आणि त्यावेळी गाभाऱ्याची साधारण रचना अशी होती की
एका बाजूने पायऱ्या उतरून आत गाभाऱ्यात जायचे व दुसऱ्या बाजूने वर चढत बाहेर जायचे. त्या बाहेर जायच्या मार्गावर अगदी गाभाऱ्यातील महाराजांच्या मूर्तीच्या जवळच पायरीजवळ एक वयस्कर व्यक्ती बसलेली मला दिसली आणि साधारण जुने मळके शर्ट व पॅन्ट असा काहीसा वेश होता. आता नीटसे आठवत नाही, पण हातात काठी व एक भिक्षापात्र होते हे पक्के आठवते. मी त्यांना पैसे देण्यासाठी माझे पाकीट काढले, पण त्या क्षणी मनात विचार आला, भिकाऱ्याला भीक देणे चूक आहे, मग हे लोक काम का करत नाहीत? माझे त्यावेळी वय होते 20-22 वर्ष. मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा आईवडील म्हणाले, तू नशीबवान आहेस, आरतीच्या वेळी तू गाभाऱ्यात होतास आणि आम्ही त्यावेळी मंदिर परिसरात फिरत होतो. माझ्या मनात विचार आला की बाहेर एकही भिकारी नाही, सेवकांना पैसे द्यावे लागत नाहीत, मग हा एकच भिकारी एकदम गाभाऱ्यात कसा येऊन बसला व याला सेवकांनी आत कसे बसू दिले? नंतर मी ती गोष्ट विसरून गेलो आणि मागील काही वर्षापासून मी रोज महाराजांच्या ग्रंथाची काही पाने सकाळी वाचतो व शेवटचा अध्याय झाल्यावर पुन्हा पहिल्या अध्यायावरून सुरुवात करतो. काही दिवसापूर्वी गुरुपुष्य अमृत योगा दिवशी संपूर्ण ग्रंथाचे पारायण एकाच वेळी केले. आता जेव्हा जेव्हा मी अध्याय वाचतो की महाराजांनी आपला भक्त अडचणीत असताना त्याला भिकाऱ्याच्या वेशात दर्शन दिले व त्याच्या अडचणी दूर केल्या, तेव्हा सारखा मनात विचार येतो की मला गाभाऱ्यात त्यावेळी दिसलेली व्यक्ती ही खरोखरच भिकारी होता की महाराज भिकाऱ्याच्या वेशात होते आणि मी पाकीट काढून सुद्धा पैसे का नाही दिले? श्री गजानन जय गजानन. अरुण वसंत लाड, लोणावळा पुणे येथील या माऊली भक्ताचा अनुभव. आता मी माझा एक छोटासा अनुभव सांगते तुम्हाला. मी शेगावला महाराजांच्या मंदिरात गेली. समाधीचं दर्शन घेतेवेळी माझ्या मनात असा विचार आला होता की मला इथे महाराजांच्या इच्छेने एखादं फूल सहज म्हणून एखाद्या पुजाऱ्याने मला द्यावं. पण शेगावला आणि समाधीजवळ, गादीजवळ किंवा रामाच्या मंदिराजवळ कुठेतरी एखादं फूल सहज म्हणून एखाद्या पुजाऱ्याने आशीर्वाद म्हणून माझ्या हाती द्यावं असं माझ्या मनात वाटू लागलं. पण मला काही ते फूल मिळालं नाही त्यावेळेस आणि माझं मन थोडंसं खिन्न झालं की महाराजांनी मला ते फूल माझ्या मनात आहे आणि महाराजांनी मला दिलं नाही. पण जेव्हा मी दुसऱ्या वेळेस गेली आणि हाच विचार पुन्हा माझ्या डोक्यात आला, समाधीचं दर्शन घेत असताना महाराजांचं दर्शन घेतलं मी समाधीचं आणि गादीचं दर्शन घेतलं. परत त्या रामाच्या मंदिराजवळ आली आणि तिथे मी असं डोळे लावून महाराजांचं दर्शन घेतलं तर माझ्या हातात एका पुजाऱ्याने गुलाबाचं फूल दिलं. मला एवढा आनंद झाला, खूप आनंद झाला. महाराजांना स्पर्श करून आलेलं ते फूल आणि महाराजांचा आशीर्वाद त्या फुलात आणि माझ्या मनातली ती छोटीशी भावना आणि महाराजांनी ती ओळखून माझी इच्छा पूर्ण करणं माझ्यासाठी ते खूप काही मौल्यवान होतं. श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोलते. तुम्हा सर्व भक्तांना हा अनुभव कसा वाटला? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये गण गण गणात बोलते टाईप करा. धन्यवाद.